सर्वांना नमस्कार. आज आपण UDIS प्लसमध्ये स्टुडंट पोर्टल प्रमोशन कसं करावं ते आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन केलं. यानंतर आपण यावर सर्च बारला UDIS प्लस आपण सर्च केलं. यानंतर ही जी पहिली टॅब दिसत आहे UDIS प्लसची, ती UDIS प्लसची पहिली टॅब आपण क्लिक करूया. या उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल आहे, त्या ठिकाणी आपण टच करणार आहोत, क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन वर क्लिक करूया आणि गो म्हणूया. आपण या ठिकाणी महाराष्ट्र टाकूया. यामध्ये स्टुडंट मॉड्यूल आपण ओपन करूया. युजर आय डी शाळेचा UDIS नंबर टाकला, पासवर्ड टाकला आणि त्यानंतर खाली असलेला कॅप्चा आणि लॉग इन करूया. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्षभरातील उपस्थितीचे दिवस आणि त्याचबरोबर त्यांचे मार्क, गुण आणि टक्केवारी आपल्याला हवे. आता अशा प्रकारचा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा अटेन्शन, म्हणजे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचं वाचन करायचं. विद्यार्थ्यांचं प्रमोशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे आणि या बाजूला करंट अकॅडमिक इयर 25-26 आणि 24-25 दिलेलं आहे. आता या ठिकाणी 25-26ला करंट अकॅडमिक इयरमध्ये 25-26ला जाऊया. इथं गेल्यानंतर अशा प्रकारचे एक टॅब दिसेल ज्यावर स्कूल इन्फॉर्मेशन असेल, ज्यामध्ये आपले शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन, कॅटेगरी, क्लास, स्कूल टाईप, मॅनेजमेंट, लँग्वेज ग्रुप आणि स्टार्ट अकॅडमिक इयर आणि एंड डेट अशा प्रकारची माहिती आहे. आपण याला क्लोज करूया. याला क्लोज केल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी जर शाळेचे मुख्याध्यापक बदलले असतील, त्यांचा मोबाईल नंबर, शाळेचं मुख्याध्यापकाचं नाव जर बदलायचं असेल तर आपण त्या ठिकाणी बदलू शकतो. या ठिकाणी स्कूल डिटेल्समध्ये स्कूल प्रोफाईल अशी टॅब आहे, यामध्ये जाऊन आपण बदलू शकतो. आणि त्याचबरोबर आज आपल्याला काम करायचं ते स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन, या ठिकाणी ही जी टॅब दिसत आहे या टॅबवर आपल्याला काम करायचं आहे. आपण या ठिकाणी टच केलं तर या ठिकाणी खाली प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, इम्पोर्ट मॉड्यूल, ड्रॉप बॉक्स, ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्यूल अशा प्रकारचे 5 टॅब आले. त्यातील प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जाणार आहोत. आपण प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची टॅब आपल्याला दिसेल. यामध्ये प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये 4 टॅब आहेत. प्रोग्रेशन युजर मॅन्युअल, व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन. आपल्याला या 4ही टॅबवर आपल्याला काम करायचं. आता आपण गोवर जाऊया. गोवर गेल्यानंतर या ठिकाणी नोट आहेत, यात माहिती दिलेली आहे. सूचना काळजीपूर्वक वाचा या ठिकाणच्या. आणि यानंतर सिलेक्ट क्लास, पहिला वर्ग, सेक्शन ए, या ठिकाणी सेक्शन हे एकच असावं. गोवर क्लिक करूया. आता क्लास निवडला, सेक्शन निवडला आणि गोवर क्लिक करूया. आपल्याला इयत्ता पहिलीला गेल्या वर्षी जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्याची माहिती आता या ठिकाणी आपल्या समोर येईल. या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस दुसरा आहे. 24-25ला जी काही त्या विद्यार्थ्याची माहिती होती त्या माहितीचा टॅब आहे. तिसरी आहे प्रमोट करण्याची टॅब आहे. झूम इन करून आपल्याला हे ढकलावे लागेल मोबाईलवर जर काम करत असाल तर. आणि पुढे आहे प्रोमोटेड क्लास स्टेटस आणि प्रोग्रेस्ड ऑन आणि ॲक्शन अशा प्रकारच्या या ठिकाणी टॅब आहेत. यामध्ये करेक्शन टॅब फ्रीज आहे. आता सध्या अपडेट करायचं चालू आहे. आपल्याला मोबाईलवर काम करत असाल तर झूम इन करून या ठिकाणी इकडे सरकवावे लागेल. सुरुवातीची टॅब आहे विद्यार्थ्याची बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपल्याला काम करायचे ते प्रोग्रेशन स्टेटस 2024-25 डिटेल्स यामध्ये. आता
यात पहिलं आहे सिलेक्ट स्टेटसमध्ये प्रमोटेड पास्ड विथ एक्झामिनेशन. आता आपल्या शाळेमध्ये शक्यतो विद्यार्थी हा परीक्षा देऊनच पास झालेला असतोय. त्यानंतर दुसरी टॅब आहे नॉट प्रमोटेड, नॉट पास्ड, रिपीटेड. आणि तिसरी टॅब आहे प्रमोटेड पास्ड विदाउट एक्झामिनेशन. जर एखादा विद्यार्थी परीक्षा न देता पास दाखवला असेल तर त्याची माहिती या ठिकाणी येणार आहे. प्रमोटेड 2 नंबरची टॅब आहे नॉट प्रमोटेड, नॉट पास, रिपीटेड. एखादा विद्यार्थी नापास झाला असेल तर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला त्याच वर्गात ठेवायचं असल्यामुळं तो विद्यार्थी नॉट प्रमोटेड, नॉट पास, रिपीटेड म्हणून यामध्ये आपल्याला नोंदवावा लागेल. परंतु जवळपास सर्व विद्यार्थी हे परीक्षा देऊन पास झालेले असल्यामुळे पहिली टॅब आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल. पहिल्या टॅबवर आता माझा पहिलीचा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याची माहिती आहे. पुढे आहे मार्क इन पर्सेंटेज. पहिलीच्या विद्यार्थ्याला जे मार्क पडलेले आहेत ते मार्क या ठिकाणी नोंदवायचे आहेत. मार्क नोंदवत असताना 70% पॉईंट काही जर असतील वर तर ते वरची टक्केवारी द्यायची नाही, फक्त पूर्णांकात असलेली तेवढी आपण टक्केवारी द्यायची आहे. आणि नंतर आहे नंबर ऑफ डेज स्कूल अटेंड. त्याने एकूण वर्षभरात किती दिवस शाळेत उपस्थित होता ते तेवढे दिवस या ठिकाणी नोंदवावे लागतील. आणि नंतर आहे स्कूल स्टेटस, स्टडिंग इन सेम स्कूल, लेफ्ट स्कूल विथ TC, विदाउट TC. आता दोन्हीपैकी जो पर्याय योग्य आहे. शक्यतो हा पहिलीचा विद्यार्थी माझ्या शाळेतच असल्यामुळं मी स्टडिंग इन सेम स्कूल असं करत आहे. आणि यानंतर आता पुढे दिसतंय प्रमोटेड क्लास. आता हा पहिलीचा विद्यार्थी आता या ठिकाणी प्रमोटेड क्लासमध्ये इथं बघा आपोआपच सेकंड क्लास आलेला आहे, सेक्शन त्याचं दुसरीच्या वर्गाचं A. आता स्टेटस काय आहे याचं, तर अजून मी अपडेट केलेलं नसल्यामुळे इथं पेंडिंग दाखवत आहे. ज्या वेळेला मी अपडेट करू हा विद्यार्थी त्यावेळेला या ठिकाणी पेंडिंगच्या ठिकाणी बदल होऊन काय येते बघा. आता मी अपडेट करत आहे. माझ्याकडे हा पहिलीच्या वर्गात एकच विद्यार्थी आहे. आता अपडेट केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. ओके. आता या ठिकाणी स्टेटस डन आलेला आहे. आणि मी आजच्या दिवशी तर कधी केलेलं आहे, तर आजच्या दिवशी केले, वेळ या ठिकाणी दाखवलेली आहे. अशा प्रकारे माझं पहिलीची सर्व माहिती अपडेट, पहिलीच्या विद्यार्थ्याची सर्व माहिती अपडेट झालेली आहे. यानंतर खालच्या बाजूला जी टॅब आहे फायनलाइज, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. या फायनलाइज टॅबवर आता या ठिकाणी एक गोषवारा येतो की तुमच्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, त्यातील किती विद्यार्थी प्रमोटेड आहेत, नॉट प्रमोटेड आहेत, रिपीटेड. जे काही विद्यार्थी आहेत ते त्या सदराखाली आहेत की नाहीत हे पाहायचं. आणि जर नसेल तर या ठिकाणी कॅन्सल करायचं. पुन्हा एकदा विद्यार्थ्याची नावं पाहायचे आणि तो विद्यार्थी ज्या काही सदराखाली हेड खाली असेल ते हेड या ठिकाणी आले की नाही हे आपण पाहणार आहोत. आणि नंतर आपण ही सर्व माहिती बरोबर आहे आपण कन्फर्म करणार आहोत. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट क्लास 1 सेक्शन A हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड. ओके. आता हे पहिलीच्या वर्गाचं माझं प्रमोशन झालेलं आहे. आता या ठिकाणी बघा करेक्शन ही टॅब अपडेट झालेली आहे, अपडेट ही फ्रीज झालेली आहे. आता अपडेट करता येत नाही मला या ठिकाणाहून, तर मी करेक्शन करू शकतो आता इथं. अशा या ठिकाणी नॉट प्रमोटेड जर असं आलेलं असेल तर या ठिकाणी पर्सेंटेज टाकायला लागतील. नंतर तो गेल्या वर्षभरात नापास झाला आहे परंतु त्याला काहीतरी मार्क पडले असतील ते मार्क भरावे लागतील. त्यानंतर खाली पुढे आहे त्यानं वर्षभरात किती दिवस शाळेत उपस्थित होता आणि तो शाळेत याच आहे की शाळा सोडून दुसरीकडे जाणार आहे, गेलेला आहे, ते या ठिकाणी आपल्याला नोंदवावं लागेल. आता हे करत असताना एखादा विद्यार्थी पास झालाय पण तो आपल्या शाळेतून शाळा सोडून गेला असेल तर या ठिकाणी लेफ्ट स्कूल विथ TC, विदाउट TC काय जे आहे ते आपल्याला या ठिकाणी नोंदवावं लागेल मध्ये शाळा सोडून गेला असेल तर.
आणि एखादा विद्यार्थी आता मी फायनलाइज केलंय, सगळं काम केलं आणि त्यानंतर जर एखादा विद्यार्थी टी-सी घेऊन गेला, तर त्या विद्यार्थ्याच्या करेक्शन टॅबमध्ये जाऊन आपल्याला फायनलाइज केल्यानंतर पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याची माहिती अपडेट करून या ठिकाणी स्कूल स्टेटसमध्ये लेफ्ट स्कूल विथ टी-सी असं करून त्याला नंतर पुन्हा एकदा फायनलाइज करावे लागेल. चला, अशा प्रकारे पहिली, दुसरी, तिसरी आपल्याला वर्ग भरावा लागेल आणि नंतर आपल्या शाळेतला शेवटचा वर्ग जो आहे, आता काही ठिकाणी 7वीचा वर्ग असतील, आता माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे. मी 5वीचा वर्ग अपडेट करतोय. शेवटचा वर्ग कशा प्रकारे करायचा ते बघा. सेक्शन ए गो वर क्लिक करतोय मी. एकूण 5 विद्यार्थी आहेत माझ्याकडं. 5 विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे. आता पहिल्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी मी भरत आहे. प्रमोटेड, त्या विद्यार्थ्याला पडलेले मार्क, तो किती दिवस शाळेत होता, त्यानंतर लेफ्ट स्कूल विथ टी-सी विदाउट टी-सी. आता हा माझा शेवटचा वर्ग आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्या ठिकाणी सेम स्कूल असं न ऑप्शन येता लेफ्ट स्कूल विथ टी-सी विदाउट टी-सी असा ऑप्शन येतोय. मी तो एकच ऑप्शन आहे तो करत आहे. आता या ठिकाणी बघा सेक्शन येणार नाही, कारण माझ्याकडे पुढचा वर्ग 6वीचा वर्ग नाही, त्यामुळे मला वर्ग बदलता येत नाही या ठिकाणी. मग आता मी पेंडिंग आहे, प्रोग्रेस्ड ऑन कधी केलं ते नाही. आता मी डायरेक्ट ॲक्शन अपडेट करणार आहे. ओके, आता या ठिकाणी डन झालं. आत्ताची वेळ या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे मी पहिला विद्यार्थी केला. आता यानंतर दुसरा, तिसरा, चौथा सर्व विद्यार्थ्याला लेफ्ट स्कूल विथ टी-सी करून त्यांचे गुण भरून त्यांची विद्यार्थ्यांची दिवस उपस्थिती भरून मी सर्व विद्यार्थ्याची माहिती भरून झाल्यानंतर खालच्या बाजूला जी फायनलाइज टॅब आहे त्या फायनलाइज टॅबवर मी क्लिक करणार आहे आणि फायनलाइज करणार आहे. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती मी अपडेट केल्यानंतर खाली फायनलाइज केले. फायनलाइज केल्यानंतर या ठिकाणी सांगायची गोष्ट राहिली म्हणजे अपडेट सक्सेसफुल आल्यानंतर खालच्या बाजूला कुठल्याही प्रकारचे फायनलाइज करण्याची टॅब दिसत नाही. यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा एकदा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर जायचं. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर गेल्यानंतर व्ह्यू समरी या ठिकाणी आपण जाऊन चेक करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्या शाळेतले जे काही विद्यार्थी आहेत, सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी चेक करायची. डन दिसत आहे का, प्रमोटेड झालेले आहेत का हे पाहणार आहोत. 5वीच्या विद्यार्थ्याच्या समोर सुद्धा लेफ्ट स्कूल विथ टी-सी विदाउट टी-सी अशा प्रकारचा रिमार्क येत आहे. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्याच्या समोर पाहिलं आपण डन या ठिकाणी आलेलं आहे. आणि या ठिकाणी डन आलेलं आहे हे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपण बॅक येऊया आणि बॅक येऊन प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज त्यावर क्लिक करूया. या ठिकाणी पहिली फायनलाइज झालेली दिसत आहे, तिसरी दिसत आहे, चौथी दिसत आहे, 5वी दिसत आहे. सर्व वर्ग माझ्याकडले अपडेट झालेले दिसत आहेत. आणि त्यानंतर शेवटची टॅब आहे ती म्हणजे फायनलाइजची टॅब आहे, तर दिसत नाही, दिसेल 2 मिनिटात. या ठिकाणी फायनलाइजची टॅब आहे, आपण त्या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी सूचना आहेत, सूचना वाचून बॉक्समध्ये क्लिक करूया आणि क्लिक करून या ठिकाणी सबमिट बटनावर आपण क्लिक करूया आणि क्लिक करून अपडेट करूया. अशा प्रकारे आपली ही 2024-25ची प्रमोशन फायनलाइज होणार आहे.